देवाने जेव्हा हे जग निर्माण केलं त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अगदी व्यवस्थित विचार केला आहे. त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थित संतुलन ठेवलं आहे. जसं की जेव्हा देवाने अन्नधान्य बनवलं त्याच वेळेस त्याने किडेही निर्माण केले. जर त्याने किडे निर्माण केले नसते तर लोकांनी अन्नधान्यसुद्धा सोन्या चांदीसारखं आपल्या तिजोरीत साठवून ठेवलं असतं. देवाने जेव्हा मनुष्याला मरण दिलं त्याच वेळेस त्याने त्याच्या मृतदेहाला वास निर्माण केला. जर त्याने वास निर्माण केला नसता तर सर्वांनी आपापल्या आवडत्या व्यक्तींना घरातच ठेवलं असतं. त्यांना कधीही जाळलं किंवा पुरलं नसतं. देवाने ज्यावेळेस सुख निर्माण केलं त्याच वेळेस त्याने दुःखही निर्माण केलं. कारण त्याला माहीत होतं जर मनुष्य सुखी राहिला तर तो कधीही देवाचं स्मरण करणार नाही. आणि म्हणूनच त्याने मनुष्याला दुःख दिलं जेणेकरून दुःखामध्ये मनुष्य हा देवाचं स्मरण करेल आणि सुख मिळवण्यासाठी धडपड करेल, है ना.